हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड. आज आपण शिकणार आहे रोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये. आता इंग्रजी बोलायला शिकताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर बेसिक डेली यूज सेंटेन्सेस शिकणे. कारण आपण रोजच्या आयुष्यात जे शब्द आणि वाक्य वापरतो त्याच वाक्यांमधून आपली इंग्रजी बोलण्याची सुरुवात होत असते. बऱ्याच लोकांना ग्रामरची भीती वाटते, पण खरं तर इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवातीला सगळं ग्रामर शिकण्याची खरंच गरज नाहीये. त्यासाठी तुम्ही सुरुवात अगदी छोट्या-छोट्या वाक्यांपासून करायला पाहिजे, जी अगदी आपण रोज वापरतो. रोजच्या बोलण्यात जी वाक्ये येतील, ती वाक्ये तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. ती वाक्ये तुम्ही बोलण्याचा प्रयत्न जेव्हा कराल, तेव्हाच तुम्हाला इंग्रजी वाक्य येणार आहेत किंवा प्रत्येक वेळेला, प्रत्येक वाक्यामध्ये एखादा नवीन शब्द येत असतो. त्या शब्दाचा अर्थ कळेल. तो शब्द तुम्हाला कधी, केव्हा, कुठे, कसा वापरायचा हे तुम्ही सारखी-सारखी वाक्ये बोलून शिकणार आहात. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही छोटी किंवा अगदी रोजच वापरात येतील अशी वाक्ये पाठ करा आणि ती बोलण्याचा प्रयत्न करा. ती वाक्ये तुम्ही अगदी घरात बोलू शकता, शाळेत जे तुमचे क्लोज फ्रेंड्स असतात किंवा ऑफिसमध्ये कलीग्स असतील, तुमचे जे पण मित्र, जवळचे मित्र असतील, त्या मित्रांसोबत तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते तुमच्यावरती हसणार नाहीयेत. तुमच्या चुका झाल्या तरी ती लोकं समजावून घेणार आहेत. त्यामुळं तुम्ही ही जी वाक्य आहेत ती बोलण्याचा प्रयत्न करा. चला तर मग सुरू करूया. आणि आजचं आपलं पहिलं वाक्य आहे, मी दररोज लवकर उठतो किंवा मी दररोज लवकर उठते. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात. दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग. दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग. ती बसने शाळेत जाते. शी गोज टू स्कूल बाय बस. शी गोज टू स्कूल बाय बस. जर तुम्हाला इथं बोलायचं असेल की तो बसने शाळेत जातो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? ही गोज टू स्कूल बाय बस. पण जेव्हा तुम्हाला असं सांगायचं असेल की मी बसने शाळेत जातो, तेव्हा तुम्ही वाक्य काय बोलणार आहात हे लक्षपूर्वक ऐका. आय गो टू स्कूल बाय बस. इथे जे वाक्य दिलं आहे ते काय आहे? ती बसने शाळेत जाते, तेव्हा आपण बोललो शी गोज. गोज. गोला ES प्रत्यय लावलेला आहे आणि ही गोज, शी गोज असं आपण बोलतो. पण जेव्हा मी बसने शाळेत जातो, आय सोबत जेव्हा क्रियापद घ्यायचं असतं तेव्हा ॲज इट इज घेणार आहे आपण या वाक्यामध्ये, कारण हे रेग्युलरचं वाक्य आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून याच्यामध्ये आपण जेव्हा मी बसने शाळेत जाते किंवा जातो असं सांगायचं असेल तेव्हा बोला आय गो टू स्कूल बाय बस. जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल ती बसने शाळेत जाते तेव्हा बोला शी गोज टू स्कूल बाय बस. नाव नेक्स्ट सेंटेन्स. मी इंग्रजी शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. आय एम लर्निंग इंग्लिश. जर तुम्हाला बोलायचं असेल तो किंवा ती इंग्रजी शिकत आहे तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? शी और ही इज लर्निंग इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्ही ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट. तो आता टीव्ही पाहत आहे. ही इज वॉचिंग टीव्ही नाव. ही इज वॉचिंग टीव्ही नाव. मी आता टीव्ही पाहत आहे. आय एम वॉचिंग टीव्ही नाव. आय एम वॉचिंग टीव्ही नाव. आम्ही एकत्र अभ्यास करत आहोत. वी आर स्टडिंग टुगेदर. वी आर स्टडिंग टुगेदर. मी माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला आहे. शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. शी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. मी काल माझे काम केले. I did my work yesterday. I did my work yesterday. तो बाजारात गेला. He went to the market. He went to the market. मी रात्री 10 वाजता झोपलो होतो. I was sleeping at 10 p.m. I was sleeping at 10 p.m. ते फुटबॉल खेळत होते. They were playing football. They were playing football. जर तुम्हाला बोलायचं असेल की
ते क्रिकेट खेळत होते, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? दे वर प्लेइंग क्रिकेट. दे वर प्लेइंग क्रिकेट. जर तुम्हाला बोलायचं असेल की आम्ही क्रिकेट खेळत होतो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वी वर प्लेइंग क्रिकेट. जर तुम्हाला हेच वाक्य बोलायचं असेल की आम्ही फुटबॉल खेळत होतो, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वी वर प्लेइंग फुटबॉल. हे सेंटेन्स आहे, ते फुटबॉल खेळत होते. दे वर प्लेइंग फुटबॉल. जर तुम्हाला बोलायचं असेल आम्ही फुटबॉल खेळत होतो, तेव्हा तुम्ही बोला वी वर प्लेइंग फुटबॉल. मी तुला नंतर फोन करेन. आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. ती तुला मदत करेल. शी विल हेल्प यू. शी विल हेल्प यू. जर तुम्हाला बोलायचं असेल मी तुला मदत करेन, तेव्हा बोला आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू. मी नवीन कोर्स सुरू करणार आहे. आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू कोर्स. आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू कोर्स. तुला नियम पाळलेच पाहिजेत. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. तू मला मदत करू शकशील का? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? मी आत येऊ का? मे आय कम इन? मे आय कम इन? मला हे काम पूर्ण करावे लागेल. आय हॅव टू कम्प्लीट दिस वर्क. आय हॅव टू कम्प्लीट दिस वर्क. मला पुस्तके वाचायला आवडते. आय लाईक रीडिंग बुक्स. आय लाईक रीडिंग बुक्स. तिला नाचायला आवडते. शी लव्स डान्सिंग. शी लव्स डान्सिंग. मला इंग्रजी शिकायचे आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. त्याने लवकर काम सुरू केले. ही स्टार्टेड वर्किंग अर्ली. ही स्टार्टेड वर्किंग अर्ली. मी बोलणे थांबवले. आय स्टॉप्ड टॉकिंग. आय स्टॉप्ड टॉकिंग. दरवाजा उघड. ओपन द डोअर. ओपन द डोअर. आवाज करू नको. डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज. कृपया बसा. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. चला बाहेर जाऊया. लेट्स गो आउटसाइड. लेट्स गो आउटसाइड. टेबलवर एक पुस्तक आहे. देअर इज अ बुक ऑन द टेबल. देअर इज अ बुक ऑन द टेबल. खूप विद्यार्थी आहेत. देअर आर मेनी स्टुडंट्स. देअर आर मेनी स्टुडंट्स. हे माझे पेन आहे किंवा हा माझा पेन आहे. दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. ती तुझी बॅग आहे. दॅट इज युअर बॅग. दॅट इज युअर बॅग. हे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स. दीज आर माय फ्रेंड्स. ते तुझे बूट आहेत. दोज आर युअर शूज. दोज आर युअर शूज. मी त्याच्यापेक्षा उंच आहे. आय एम टॉलर दॅन हिम. आय एम टॉलर दॅन हिम. जर तुम्हाला बोलायचं असेल की तो माझ्यापेक्षा उंच आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? ही इज टॉलर दॅन मी. ही इज टॉलर दॅन मी मीन्स तो माझ्यापेक्षा उंच आहे. नेक्स्ट सेंटेन्स. ती सर्वोत्तम विद्यार्थी आहे. शी इज द बेस्ट स्टुडंट. शी इज द बेस्ट स्टुडंट. तो इंग्रजी सहज बोलतो. ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. मी नेहमी लवकर उठतो. आय ऑलवेज वेक अप अर्ली. आय ऑलवेज वेक अप अर्ली. ती कधीही खोटं बोलत नाही. शी नेव्हर लाईज. शी नेव्हर लाईज. मला कधी कधी थकवा जाणवतो. आय समटाइम्स फील टायर्ड. आय समटाइम्स फील टायर्ड. तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी? डू यू लाईक टी? तो इथे काम करतो का? डज ही वर्क हिअर? डज ही वर्क हिअर? तू मला फोन केला का? डिड यू कॉल मी?
Did you call me? तू काय करत आहेस? What are you doing? What are you doing? तू कुठे राहतोस? Where do you live? Where do you live? तू उशीर का केलास? Why are you late? Why are you late? तुझा दिवस कसा गेला? How was your day? How was your day? तुझा शिक्षक कोण आहे? Who is your teacher? Who is your teacher? मी आनंदी आहे. I am happy. I am happy. मी तयार नाही. I am not ready. I am not ready. तो खूप दयाळू आहे. He is very kind. He is very kind. आम्ही मित्र आहोत. We are friends. We are friends. माझ्याकडे कार आहे. I have a car. I have a car. माझ्याकडे पैसे नाहीत. I don't have money. I don't have money. तिला 2 भाऊ आहेत. She has 2 brothers. She has 2 brothers. मी खूप मजा केली. I had a great fun. I had a great fun. किंवा तुम्ही बोलू शकता I had a great time. I had a great time. मी तिथे असेन. I will be there. I will be there. मी ते करू शकतो. I can do it. I can do it. मला हे समजत नाही. I cannot understand this. I cannot understand this. तुला पुन्हा प्रयत्न करायला हवा. You should try again. You should try again. तुम्ही खोटे बोलू नये. You should not lie. You should not lie. मी कदाचित उद्या येईन. I might come tomorrow. I might come tomorrow. मला तुला मदत करायला आवडेल. I would like to help you. I would like to help you. जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील. If you study, you will pass. If you study, you will pass. मी तुझ्या जागी असतो तर प्रयत्न केला असता. If I were you, I would try. If I were you म्हणजे मी तुझ्या जागी असतो तर प्रयत्न केला असता. I would try. मी तुझ्या जागी असतो तर प्रयत्न केला असता. If I were you, I would try. मी थकलो होतो म्हणून लवकर झोपलो. I slept early because I was tired. I slept early because I was tired. मी पोहोचलो की तुला कॉल करेन. I will call you when I reach. I will call you when I reach. Next sentence. त्याने सांगितले की तो व्यस्त होता. He said that he was busy. He said that he was busy. तिने मला थांबायला सांगितले. She told me to wait. She told me to wait. मला एक भेट दिली गेली. I was given a gift. I was given a gift. नेहाने मला हे भेट दिले आहे. नेहा has gifted me this. नेहा has gifted me this. काम झाले आहे. The work is done. The work is done. तिने केक बनवला होता. She had made a cake. She had made a cake. मी माझा फोन वापरत आहे. I am using my phone. I am using my phone. मी तुझी वाट पाहत आहे. I am waiting for you. I am waiting for you. ती 2 तासांपासून अभ्यास करत आहे. She has been studying for 2 hours. She has been studying for 2 hours. तो येण्याआधी मी पूर्ण केले होते. I had finished before he came. I had finished before he came. माझं काम उद्यापर्यंत पूर्ण होईल. My work will be finished by tomorrow. My work will be finished by tomorrow. मी पूर्वी इथे खेळायचो. I used to play here. I used to play here. मला लवकर उठायची सवय आहे. I am used to waking early. I am used to waking early.
मी तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू. मला मांजरांची भीती वाटते. आय एम अफ्रेड ऑफ कॅट्स. आय एम अफ्रेड ऑफ कॅट्स. मला इंग्रजी शिकण्यात रस आहे. आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश. आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश. मी गणितात कमकुवत आहे. आय एम बॅड ॲट मॅथ. आय एम बॅड ॲट मॅथ. मी वाट पाहून थकलो आहे. आय एम टायर्ड ऑफ वेटिंग. आय एम टायर्ड ऑफ वेटिंग. मी जाण्यास तयार आहे. आय एम रेडी टू गो. आय एम रेडी टू गो. मला याबद्दल खात्री आहे. आय एम शुअर अबाउट दिस. आय एम शुअर अबाउट दिस. मी आत्ता व्यस्त आहे. आय एम बिझी राईट नाव. आय एम बिझी राईट नाव. मी आज मोकळा आहे किंवा मी आज फ्री आहे. आय एम फ्री टुडे. आय एम फ्री टुडे. मला आज उशीर झाला आहे. आय एम लेट टुडे. आय एम लेट टुडे. मी रस्त्यात आहे. आय एम ऑन माय वे. आय एम ऑन माय वे. मी अडचणीत आहे. आय एम इन ट्रबल. आय एम इन ट्रबल. माझ्याकडे पैसे संपले आहेत. आय एम आउट ऑफ मनी. आय एम आउट ऑफ मनी. माझं पोट भरलं आहे. आय एम फुल. आय एम फुल. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम हंग्री. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. आय एम थर्स्टी. मी दररोज शिकत आहे. आय एम लर्निंग एव्हरी डे. आय एम लर्निंग एव्हरी डे. मी या मुद्द्याशी सहमत नाही. आय डोंट अग्री विथ दिस पॉइंट. आय डोंट अग्री विथ दिस पॉइंट. मला या कामात मदत कर. हेल्प मी विथ दिस वर्क. हेल्प मी विथ दिस वर्क. सगळ्यांना जेवायला बोलव. कॉल एव्हरीवन फॉर डिनर. कॉल एव्हरीवन फॉर डिनर. जर इथं तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी सगळ्यांना बोलव असं सांगायचं असेल तेव्हा तुम्ही बोला कॉल एव्हरीवन फॉर लंच. कॉल एव्हरीवन फॉर लंच. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी बोलव असं सांगायचं असेल तेव्हा बोला कॉल एव्हरीवन फॉर डिनर. नेक्स्ट सेंटेन्स. तुझी खोली स्वच्छ ठेव. कीप युअर रूम क्लीन. कीप युअर रूम क्लीन. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.